तो अभी झाकी है, अभी तो बहुत काम बाकी है. महेंद्र शेठ घरत. महेंद्र शेठ घरत यांनी खासदार बाळामामा यांचेही केले अभिनंदन. उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय. उरण नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भावना घाणेकरांचा विजय महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नवचैतन्य देणारा आहे. ज्यावेळी महाविकास आघाडीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांबाबत प्राथमिक चर्चा सुरू झाली होती, तेव्हाच मी माजी आमदार मनोहर भोईर यांना सांगितले की भावना घाणेकर टक्कर देणाऱ्या आणि जिंकणाऱ्या उमेदवार आहेत. त्या राजकारणात सक्रिय आहेत, त्या लढाऊ आहेत. त्यामुळे भावना घाणेकरच उमेदवार हव्यात या निर्णयावर मी ठाम राहिलो. आज तो निर्णय भावना घाणेकरांच्या विजयाने सार्थ ठरला, याचा मला मनस्वी आनंद आहे. त्यामुळे भावना घाणेकर यांचा दणदणीत विजय. ये तो एक झाकी है, बहुत कुछ बाकी है. जे म्हणत होते भावना घाणेकर यांची डिपॉझिट जप्त होईल, त्यांना घाणेकरांच्या दणदणीत विजयाने एकही मारा लेकिन सॉलिड मारा अशी अवस्था करून ठेवली आहे. उरणमध्ये महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी नेत्यांनी खूप मेहनत घेतली. खासदार बाळामामा, अमोल कोल्हे, सुषमा अंधारे यांच्यासारख्या नेत्यांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे उरणमध्ये महाविकास आघाडीच्या बाबत उत्तम यश मिळाले. या निवडणुकीत मी चाणक्य नीतीचा वापर केला, असे काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ घरत म्हणाले. विजयाच्या आनंदाने महेंद्र शेठ घरत यांचा चेहरा फुलला होता. यावेळी त्यांनी खासदार बाळामामा यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून महाविकास आघाडीच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. यावेळी महेंद्र शेठ घरत म्हणाले की उरणबाबत आपण घेतलेली रोखठोक भूमिका मतदारांना आवडली. आपण मतदानाच्या दिवशी देखील स्वतः येऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले, ठामपणे मागे राहिलात. याचा निश्चित फायदा उरण नगरपालिकेच्या निवडणुकीत झाला. याबद्दल तुमचे अभिनंदन आणि आभार. CNI महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी संजय गायकवाड, पेण, रायगड.